कळलं ना? हा, हे मकावलं लोकांचं नाईट टाइम खुलणार आणि आम्हाला इकडे शिकवणार साधा सुचिता. आज जे आपण बोलत होतो तेच त्यांनी केले. रात्री सुद्धा आम्ही पब आणि बारची मागणी करतच नव्हतो. उलटा आमचं म्हणणं आहे बार रद्दच करा. जे तुमचे मंत्री चालवत आहेत त्यांना पहिले मंत्रिमंडळातून काढा ही आमची मागणी आहे. पण सगळं श्रेय आपल्याकडे घ्यायचं आणि दुष्ट तुमच्याकडे घ्यायची. मुंबई महापालिका सुद्धा आज जवळपास 2.25 लाख कोटीच्या खर्चीमध्ये खड्ड्यामध्ये टाकली आहे. सहन करायचं बघत बसायचं. आणि निवडणूक घेऊ शकेल असं मला वाटत नाही. कारण लोकप्रतिनिधी ज्या दिवशी सभागृहात जातील त्या दिवशी आणि या 3 वर्षात खाल्लेली सगळी मुंबईची तिजोरी ही जनतेसमोर येईल. आम्ही आणणार व्हाईट पेपर पहिला काय करणार त्याच्यावर. व्हाईट पेपर काय आहे बोलण्याच्या बऱ्याच गोष्टी आहेत. मला हरकत नाहीये पण मी तरी किती वेळ घेणार. सैनिक हा शिवसैनिक हा खरा शिवसैनिक. राहू द्या तुम्ही कितीही जल्लोषात असला तरी मला थोडं भान ठेवून बोलायला पाहिजे. मग काही जणांची अपेक्षा आहे की उद्धव ठाकरे पुढचा कार्यक्रम काय राहणार. आणि आता कोण बोललो नाही उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार का. अरे मग 5 जुलैला काय केलं होतं आम्ही. आणि तेव्हा मी बोललेलो आहे आम्ही एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी. जिथे माझ्या मातृभाषेचा हात होत असेल तिथे मी मराठी माणसामध्ये फूट पडू देणार नाही. आणि मराठीवरती हिंदीची सक्ती या जाहीरपणाने परत सांगतोय. आमचा हिंदीला विरोध नाही पण आमच्यावरती सक्ती करायची नाही हे सुद्धा तेवढं महत्वाचं आहे. जी भाषावर प्रांतरचना झाली त्या प्रांतरचनेप्रमाणे प्रत्येक भाषेला एक प्रांत मिळाला. मग गुजराती लोकांना गुजरात मिळालं, बंगाली लोकांना बंगाल मिळालं, कानडी लोकांना कर्नाटक मिळाला, तमिळ सगळंच मिळालं. राजस्थान असेल, मध्य प्रदेश असेल, झारखंड असेल, तसा मराठी भाषेला महाराष्ट्र मिळाला. भाषावर प्रांतरचना झाल्यानंतर प्रत्येक राज्याला राज्याचं सरकार मिळालं, राज्याची राजधानी मिळाली. पण महाराष्ट्राला महाराष्ट्राची राजधानी मिळाली नव्हती. ती मुंबई मराठी माणसांनी रक्त सांडून मिळवलेली मुंबई ही जर का या व्यापाऱ्यांच्या खिशात जात असेल तर खिसा फाडून आम्ही मुंबई राखल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यामुळे या कंटेंट बोलले जात आहेत. दसरा लागला, राज ठाकरे येणार का, उद्धव ठाकरे जाणार का. त्या सगळ्या मराठी द्वेष्टांना सांगतोय की तुम्ही आमच्या मराठीला हात लावून बघा. हिंमत असेल तर हात बघा, हात जागेवर ठेवणार. आमचं कोणाशी भांडण नाहीये. काय किती आतापर्यंत मारामारी झाल्या आमच्या अंगावर येऊ नका. जे शिवसेना प्रमुखांनी शिकवले एक कोणाच्या अंगावर जायचं नाही पण कोणी अंगावर हात उचलला तर तो हात जागेवर ठेवायचा नाही. आणि तीच शिकवण घेऊन आम्ही पुढे चाललो. आम्हाला कोणाचं पुढे काढायचं नाहीये. पण विशेषतः मी 2 महत्वाच्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या. एक म्हणजे भारतीय जनता पक्षाला मी आज विचारलं होतं की हिंदुत्वावरून आमच्या अंगावरती येऊ नका. तुमच्या सगळ्या लोकांचे फोटो मी त्याचं प्रदर्शन लावल्याशिवाय राहणार नाही. एक काहीतरी मोदीजींना विचारा, मोहन भागवतजींना विचारा की हे तुम्ही करताय या दिशेने जायचे काय स्वतः आहे. आणि आम्हाला प्रश्न विचारण्याच्या आधी तुम्ही तुमच्या नेत्यांना प्रश्न विचारा की ती पटेंगे तो कटेंगे कधी करायचं राजधानी बांधायची. एका राज्यामध्ये 2 हत्याबंदी म्हणजे मी पूर्वी बोललो या दसरा मेळाव्यात बोललेलो आहे.
की महाराष्ट्रामध्ये गोमाता आणि बाजूला जाऊन खाता हे तुमचं हिंदुत्व. आणि 2-3 वर्षापूर्वी त्या उत्तरेमधल्या राज्यामध्ये तो आर्यन कृष्णा नावाचा एक पोरगा 22-23 वर्षाचा पोरगा मित्रांबरोबर चालला होता रात्री. त्याचा पाठलाग करून त्या बोगस तथाकथित गोरक्षकांना भरभर गोळ्या घालून मारला. त्याने शिक्षा झाली की कोणालाच माहिती नाही. पण तुम्ही माणसं मारताय संशयावर. गोमांसाची तस्करी करतोय म्हणून तिकडे मारायचं आणि इकडे गोमांस जाऊन खायचं. ही कुठली पद्धत आहे तुमची? जे नॉर्थ ईस्ट आहे, जे किरण रिजिजू आहेत, त्यांनी सुद्धा सांगितले, तिथले त्यांच्या परिषदेने सांगितले की ते त्यांच्या राज्यामध्ये गोमांस खातात. मग ते तुमच्या पक्षाच्या कशाशी त्यांना लाल करून करतात. त्याच्यामुळे एकदा काहीतरी व्याख्या ठरवा, चौकट ठरवा. पण तुम्ही हिंदुत्वाचं ढोंग आणि देशभक्तीचं सोम हे आता सोडा. मी भाजपला प्रेमाने सांगतोय, प्रत्येक वेळेला आग पाकड करण्याची गरज आहे असा भाग नाही. एक तर नशिबाने तुम्हाला संधी मिळालेली आहे, त्या संधीचं सोनं करा. हा आता सगळं चिखल केलेला ना, तो चिखल करू नका. आणि संधी फार मोठी आहे, ही कोणाला मिळत नाही अशी संधी. आणि त्यावेळेला म्हणजे जनता पार्टीच्या वेळेला शिवसेना प्रमुखांनी काढलेले कार्टून मला आठवते. कारण इंदिरा गांधींनी आणीबाणी लागली होती, अनेक जण तुरुंगात गेले होते. काही जणांनी तुरुंगात जाऊन इंदिरा गांधींनी पत्र सुद्धा लिहिली होती की आता आम्ही तसं करणार नाही. आमची पूर्ण संघटना की तुम्ही म्हणाल तसं आम्ही देशसेवेला वाहून टाकू. हे कोण म्हणाले? जर का सैन्य लोकांना विचारले तर पुस्तक आहे माहिती, ते पत्र पण आहे माहिती.